स्वागत करते। तर मंडळी आज तुम्हाला एकदम छान रिफ्रेश असा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, कारण की आज मी खरंच खूप बेटर फील करते आहे आणि तुमचं सर्वांचं जे काही मला प्रेम मिळालं होतं ना, सगळ्यांची कमेंटचे रिप्लाय तर मला करता आले नाही, पण सगळ्यांची कमेंट मी आवर्जून वाचले आणि माझ्या फॅमिली बरोबर सुद्धा स्क्रीनशॉट मारून शेअर केले। मंडळी थँक्यू सो मच, तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम, मोटिवेट आणि सपोर्ट केला। त्याचबरोबर वैष्णवीसाठी जे काही कमेंट्स आले मी तिला देखील शेअर केले, तिला पण खूप आवडले ते कमेंट्स ऐकून। तर असा सपोर्ट तुम्ही शेवटपर्यंत करत राहा मंडळी। चला तर मग आज दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला शेअर करणार आहे, काय काय होते ते, बिकॉज ऑलरेडी दुपारचे 1 वाजले। आज दुपारची झोप होणार नाहीये, कारण की आता शिवचरणला झोपी घातले। घरातलं खूप काही पेंडिंग काम आहे जे आपल्याला क्लिअर करायचंय। मला एक कमेंट आली होती, ताई चपात्याचं पीठ कसं मळायचं हे मला सांगा, कारण की तुमच्या चपात्या छान फुगतात, माझ्या चपात्या फुगतच नाही। कसंही पीठ मळलं तरी फुगत नाही। चपात्याचं पीठ मळायला आम्हाला कंटाळा येतो, त्यामुळे प्लीज चपातीचं पीठ कसं मळायचं हे मला सांगा। तर त्याचाच आज मी ब्लॉग करणार आहे। त्याचबरोबर घरातले काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला क्लीन करायच्या आहेत, त्या तर रोजच असतात, पण ते देखील मी शेअर करणार आहे, कारण की तुम्हाला माझे क्लीनिंग प्रोसेस आवडते त्यामुळे मी शेअर करते मंडळी। त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तुम्हाला कमेंट करू शकता। मी प्रत्येकांच्या रिक्वेस्टेड व्हिडिओ करत असते। एखाद 2 दिवस 3 दिवस 4 दिवस थोडा लेट होतो, पण मी व्हिडिओ नक्की करत असते। आपल्याला होम टूर देखील द्यायचा आहे, पण पाठीमागं खूप सारं काम पडलेलं आहे। एकदा ते क्लिअर झालं की माझ्या घराचं होम टूर देखील येईल। होम टूर म्हणजे असं काही नाहीये, आमच्या घरामध्ये काही सामान वगैरे जास्त नाही, कारण की आमचा निम्म्यापेक्षा जास्त संसार कोल्हापूरला असल्यामुळे आमचं हित जास्त काही नाही, पण जे काही असेल मी तुम्हाला सगळं दाखवेल, पार्किंग पासून तर पूर्ण घरापर्यंत सगळं दाखवेल। तर चला आता खूप जास्त बडबड झालेली आहे, बडबड न करता आपण व्हिडिओला सुरू करूया। आजचं माझं रुटीन स्टार्ट करायच्या आधी मला तुम्हा सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण की तुम्ही काल माझ्या वैशूच्या व्लॉगला इतका छान सपोर्ट केला। सपोर्ट म्हणजे तुमचं प्रेम तुम्ही व्यक्त केलं। प्रत्येकाची कमेंट मी या ठिकाणी स्क्रीनशॉट करून लावत आहे। जर कुणाची चुकून राहिली असेल तर खरंच माफी असावी, पण सर्वांना मला रिप्लाय करायलाही एवढं जमलं नाही, तरी देखील ना मी सर्वांची कमेंट वाचून आणि ही कमेंट स्पेशली मी माझ्या फॅमिली व्लॉगवर पण टाकली की आत्ता बघा किती लोक माझ्याशी जुळत आहे आणि किती छान आपली आता फॅमिली ही मोठी होत चालली आहे। का तर तुम्ही मला सर्व इतके सपोर्ट करतात, म्हणून मला रोज एनर्जी मिळते तुमच्या कमेंटमुळे एकदम छान छान व्लॉग शेअर करायला। किती आजारी असले काही असले तरी तुमचे कमेंट्समुळे मला असं फील होतं की नाही आपण आज व्लॉग शूट करायलाच पाहिजे। ज्या एनर्जीने मी व्लॉग शूट करून पोस्ट करते आहे, एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की घरामध्ये 2 लहान बाळ, त्यात आणि मी कधी तुम्हाला बाळाचा अभ्यास घेताना शेअर केलेलं नाही आहे, पण तिचा अभ्यास देखील घ्यावा लागतो। घरामध्ये 2 बाळ असल्यानंतर थोडीफार चिडचिड पण होते, कामाचा लोड असतोय, आजार पण असते, त्यातनं वेळ काढून मी व्लॉग शूट करून पोस्ट करते आहे। का तर मला माहिती आहे की तुम्ही सर्व माझी वाट बघत असतात व्हिडिओची। तर खरंच मनापासून धन्यवाद करते की तुमच्यामुळेच खरं तर मी आता रेग्युलर व्लॉग्स टाकायला लागली। अदरवाईज मी कधीच एवढी ॲक्टिव्ह नव्हते सोशल मीडियावरती। मी एकदम 15 दिवस 20 दिवस अशी गायब होऊन जायचे आणि कधीतरी यायचे। तर खरंच थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझं चॅनल ग्रो होत आहे आणि तुम्हीच कारणीभूत आहात मला इथपर्यंत आणण्यासाठी, आणि असाच सपोर्ट तुम्ही मला पुढे पण करत राहा। खरंच खूप छान छान कॉन्टेंट मी तुमच्यासाठी शूट करेल, थोडासा वेळ द्या। आता सध्या मी कुठेतरी स्टेबल होत आहे, त्यामुळे ना वेगवेगळे कॉन्टेंट शूट करता येत नाही आहे, पण मी खूप चांगल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे येणाऱ्या काळामध्ये। तर तुम्ही प्लीज असाच सपोर्ट मला पुढे पण करत राहा। कधी जर बोर झाला तर मला नक्की सांगा की ताई आता तू जरा कॉन्टेंट चेंज कर, आणि हक्काने सांगा, कारण आपण एकमेकांना फॅमिली, म्हणजे मी तर तुम्हाला फॅमिली मानते आणि मला माहिती तुम्ही देखील मला एक फॅमिलीचा सदस्य समजता। तर असंच प्रेम करत राहा। तर मंडळी आता मी काय केलं, माझे सगळे भांडे घासून घेतले, त्यानंतर आता मी कांद्याची जी माझी जाळी आहे ती घासून घेत आहे, कारण की आता मला यामध्ये महिनाभर पुरेल इतके कांदे आणि बटाटे स्टोअर करायचे आहे। तर मी एकखट्ट्याच बाजारातनं कांदे आणि बटाटे घेऊन आलेली असते, कारण मला सारखं मार्केटला जायला वेळ नसतो। तो उठलेला, त्याला झोपी घातलं, 15 मिनिटात तो पुन्हा झोपला आणि मग माझी जाळीसुद्धा वाळली। तोपर्यंत मी सगळे कांदे माझे ह्यात टाकले। बरं मी आकाराने फार छोटे कांदे घेतलेले असतात, कारण की ना छोटे कांदे कसे कट करायला जरी जीवावर येत असेल तरी मला माहिती आहे की तो अर्धा कांदा फ्रीजमध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये वास येण्यापेक्षाही असं घेतलेलं कधी पण परवडलं। तर आता तुम्ही म्हणसाल की याला हे येत नाही काय, मोड येत नाही काय कांद्याला किंवा खरं तर मला ही सवय झालेली आहे असे कांदे आणि बटाटे कायम भरायची। मी काय करत असते, जेव्हा
केव्हा मला वाटेल की नाही आता ओल येते किंवा आपल्याला गरज आहे बाहेर मॉइश्चर झालं आहे वातावरणामध्ये, तर मी याला उन्हात वाळत घालत असते. बाल्कनीमध्ये छान ऊन येत असतं, त्यामुळे कांदे माझे खराब होत नाही आणि बटाटेसुद्धा. तर आता मी कोथिंबीर आणली होती 5 रुपयाला मला मिळाली आहे बघा एवढी. तर 10 रुपयाची पेंडी मी आणली होती 2 अशा. आणि आता मी निवडून घेत आहे. तर इथे अशी कोथिंबीर मला मिळाली बघा, स्वच्छच होती, फार काही घाण नव्हती, माती वगैरे. मुळासकट नाही मिळाली. जर मुळासकट मिळाली की ती जास्त वेळ टिकते, जास्त दिवस टिकते. तर मी काय केलं, एका कापडामध्ये घेतली आहे कोथिंबीर आणि असं त्याला ड्राय करून घेतलं आणि मगच एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं. खरं तर टिश्यू पेपर संपले होते म्हणून मला असं करावं लागलं. आता ते काड्या जे मी घेतल्या आहेत कोथिंबीरच्या, ते मी जे वाटण तयार करेल एखादं वाटण, त्यामध्ये मी ते काड्यासुद्धा वाटून घेईन, त्यामुळे ते वायाला पण जात नाही कुठलाच भाग कोथिंबीरचा. तर आता ते ठेवून दिलेलं आहे, पुढचे 10-12 दिवस टेन्शन नाही. आता मटर मी सोलून घेत आहे. आता हे मटर जवळपास आपले व्यवस्थित जर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तर मला महिना ते 2 महिना पाहायचं काम नाही, आरामात जातात. आणि काय आहे ना, जसं की बटाटा कुठल्याही भाजीत जातात, तसं मटरचे पण बरेचसे प्रकार आपण करू शकतो. धिरडे करू शकतो, पराठे करू शकतो, आलू मटर आणि पनीर मटर, असे बरेचशा गोष्टी आपण करू शकतो आहे. म्हणून मटर, बटाटा, कांदा, सोयाबीन वडी, पनीर अशा गोष्टी घरात असल्या ना तर खूप इझी जातं आणि सारखं बाजारात जायला लागत नाही. म्हणून मी काय करत असते, जास्त प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवत असते, जसं की टमाटा, अद्रक, लसूण, कांदा, बटाटा, मटर, पनीर, सोयाबीन आणि बरशा चीज वगैरे असं ठेवत असते घरात भरपूर. माझे अर्धेच मटर झाले होते, तोपर्यंत आमचा शिवबा पुन्हा उठलाय. पण आता तर तो काही झोपणार नाही. मग आता झालेली आहे आमच्या दुधाची आणि चहाची वेळ, म्हणून आता हे उरलेले मटर मी पूर्ण सोलून घेते आणि नंतर दाखवते की मी कसं ठेवणार आहे पुढचे 15 ते 20 दिवसांसाठी. हो की नाही? हो ना? छान चहा झाला आमचा संध्याकाळचा. आणि त्यानंतर आता हे असे मटर, माझे 1 किलो मटर मी ह्या कंटेनरमध्ये स्टोअर केलेले आहेत. आणि आता हे 15 ते 20 दिवस मला जातात, पण महिनाभर पण आपण किंवा 2 महिना टिकवू शकतो. तर मला परवा कमेंट आली होती की ताई तुम्ही चपातीचं पीठ कसं मळतात मला सांगा. मी पण विकतचंच पीठ घेत असते, म्हणून मी आवर्जून हा व्हिडिओ केलेला आहे. खरं खूप गैरसमज असतो की विकतच्या पिठाच्या चपात्या चांगल्या होत नाही. तर मी कसं मळते तुम्हाला दाखवते बघा. एका मोठ्या परातीमध्ये पीठ मळण्यापेक्षा ना असं पीठ मळणं मला सोपं वाटतं. तर सर्वात आधी मी काय केलं, पाणी घेतलं, पाण्यामध्ये मीठ टाकलं, कारण की काय व्यवस्थित मिक्स होतं. त्यानंतर पाहिजे तेवढं पीठ घेतलं, मला 2 फुल पात्र आरामात जाते, चांगलं व्यवस्थित पुरते मला. त्यानंतर मी हळूहळू पाणी टाकून असं मळून घेत आहे. बरं, एक सोबत पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे, नाही तर गाठ्या होऊ शकतात. म्हणून सर्वात पहिला मी असं पाणी शिंपडून घेते आणि एकजीव सगळं पीठ करून घेते, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गाठ्या आपल्या पिठात राहत नाही. सर्व म्हणजे जे नवीन चपात्या बनवणारे असतात ना त्यांच्याकडून ना खूप गाठ्या होतात पिठामध्ये. ह्याचं कारण तेच आहे की ते एकासोबतच खूप पाणी टाकून घेतात. तर आता हे ना आपल्याला खूप जास्त ताकद पण लावावं लागत नाही बघा, एकदम कमी वेळात आणि कमी ताकदीमध्ये असं पीठ तयार होतं. आणि आता हे असं पीठ तयार झाल्यानंतर थोडंसं पाणी लावायचं. तेल मी अजून जरा पण लावलेलं नाही पिठाला, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल टाकू शकता स्टार्टिंगला, मी शेवटला टाकते. तर असं थोडंसं असं मळून घ्यायचं कणिक आणि त्यानंतर त्याला आपण रेस्ट करायला ठेवायचं. तर आता रेस्ट तुम्ही किती मिनटं ठेवायचं बघा, 10 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटं. आणि त्या 10 मिनटामध्ये काय करायचं, आपण किचन कट्ट्यावरचे सगळे कामं करून घ्यायचे. आता मी इथे भाजी फोडणी दिली होती वगैरे, 10 मिनटात माझी भाजी फोडणी देऊन छान शिजायला ठेवलेली आहे. तोपर्यंत माझं पीठ देखील छान रेस्ट झालं होतं. तर तुम्ही पाहू शकताय पिठाचा आकार कसा होता आणि अगदी तेल लावून फक्त मी हात लावला, किती मऊ लुसलुसीत चपातीचं पीठ तयार आहे. आणि हे आशीर्वाद आटा आहे. खरं मंडळी, कोणी म्हणतं की आशीर्वाद आटाच्या चपात्या चांगल्या होत नाही, पण खरंच खूप छान होतात चपात्या. आणि मी काय दळण वगैरे करत बसत नाही, मला एवढा वेळ नाही मिळत, कधी जमलं तर करते. कारण इथे एक तर गिरणीवाले पण मला खूप महाग लावतात, 20 रुपयाला 1 किलो देतात, त्यामुळं मी ते पैसा खर्च करत बसत नाही त्यात. तर आशीर्वाद आटाच्या चपात्या पण खूप छान होतात. तर अशी बघा पहिली चपाती मी भाजून घेतलेली आहे. बरं, चपाती लाटायचे पण 1-2 प्रकार आहे, खरं तर मला 4-5 प्रकार येतात, पण गोल माझी चपाती नाही येत, वाकडी तिकडीच येते. तरीसुद्धा फुगण्यात मात्र ती छान फुगते आणि दिवसभर मऊ लुसलुसीत राहते. तर आता मी एक पद्धत दाखवते जी की रेग्युलर आपण करतोय घरामध्ये. थोडंसं चपाती लाटून घ्यायची पुरीसारखी, त्यात तेल लावून थोडंसं पीठ पण लावायचं आणि छान अशी लाटून घ्यायची. बरं, लाटताना काय काळजी घ्यायची, हलक्या हाताने लाटा, गोल होईलच तुमची चपाती, होतेच माझी पण बऱ्यापैकी गोल, पण
त्रिकोणी शेप कुठं ना कुठं दिसतोच माझा. घडीची चपाती कसं लहानपणीपासून कधी केलीच नव्हती ना, आत्ताच इतक्यात करायला लागली आहे त्यामुळे. आणि काय असायचं, पहिला जॉबला होते त्यामुळे स्वयंपाक करायचं काही काम नसायचं. आता हे 2-3 वर्ष झाले मी घरात कंटिन्यू स्वयंपाक करते. अदरवाईज जॉबमुळं मी कधी तर आठवड्यातनं एकदाच स्वयंपाक करायचे घरात, बाकीचं आमचं हॉटेललाच जेवण असायचं. बरं, आता ही दुसरी पद्धत आहे चपाती करायची. तुम्ही पाहू शकता मी कशी घडी केली चपातीची 3 याच्यामध्ये. तर 3 लेअरच्या चपात्या होतात ह्या, आणि हे पण लय जबरदस्त लागते. खरपूस भाजायची. मला ना चपाती खरपूस भाजूनच आवडते. मला अशी एकदमच अशी गुळमट लागते. जर जास्त भाजली नाही ना चपाती, अशी गुळमट तोंडात फिरल्यासारखी वाटते. म्हणून मी ना चपाती छान खरपूस तेल लावून भाजत असते आणि एकदम जबरदस्त लेअर सुटतात बघा अशा पद्धतीने. तर अपेक्षा करते मंडळी तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक देखील करा आणि भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.